कोल्हापूर महानगरपालिकेनं 16 डिसेंबर 2013 रोजी बिंदू चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांची जयंती पुण्यतिथी 15 ऑगस्ट 26 जानेवारी आदी वगळता इतर कोणतेही धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम घेऊ नये असा ठराव केला होता। या नियमाचं वारंवार उल्लंघन होत असल्याबद्दल संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं वारंवार महापालिकेला लेखी निवेदन देऊनही कारवाईची मागणी करण्यात आली होती। अनेक वेळा पाठपुरावा करून सुद्धा कोणतीच कारवाई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आली नाही। त्यामुळे 3 सप्टेंबर 2024 रोजी संघटनेनं महानगरपालिकेच्या आवारात आंदोलन केलं। मात्र त्यावेळी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले। त्यामुळे 2013च्या ठरावाचं पालन न केल्याबद्दल प्रशासक के मंजुलक्ष्मी आणि संबंधित अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीसाठी भारतीय प्रजासत्ताक दिनादिवशीच त्यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांना चर्चेसाठी आमंत्रित केलं। मात्र झालेली चर्चा अमान्य करत उपोषणावर ठाम राहिल्याचं पक्षाचे जिल्हा सचिव सतीश माळगे यांनी सांगितलं। कोल्हापूर महानगरपालिकेने 2013ला ठराव केलेला आहे। त्या ठरावाची अंमलबजावणी करा म्हणून अनेक वेळेला या दीड वर्षामध्ये 2 वर्षामध्ये अनेक कार्यकर्ते, संविधान युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, अनेक कार्यकर्ते हे या ठिकाणी पाठपुरावा करत असतात आणि त्या पाठपुराव्याला कोणतीही दाद न देता त्याच आंदोलकांवरती गुन्हे दाखल केले जातात। मग कायदा एका बाजूने ठीक आहे, गुन्हे दाखल होतात याच्याबद्दल ठीक आहे, त्या रितसर ज्या चाकोऱ्यातून आहे ते जावं लागतं। पण ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं गुन्हा दाखल केला, ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी कायदा मोडून, कायदा न पाळता जी कारवाई केली त्या प्रशासकावर काय करणार हा प्रश्न आता आमच्या मनामध्ये निर्माण झाला आणि आम्हाला न्याय कोण देणार। म्हणून आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने आणि संविधान युवा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी आम्ही तिघच या ठिकाणी उपोषण बसून या ठिकाणी कायद्याचं पालन करत आहोत आणि प्रशासनाला जाग आणण्याचं काम या ठिकाणी करत आहोत। पोलीस प्रशासनानं शांततेत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत। बिंदू चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी शासनानं तातडीनं कारवाई करावी या मागण्याही यावेळी करण्यात आल्या। यावेळी संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश बनसोडे, उपाध्यक्ष शिवराम बुधाळकर उपस्थित होते।